हॅलो फ्रेंड्स, शंकर बोलचे आमच्या गोंया खातीर आमचे राजकारणी आपल्या जीवाक चड शाणे समजतात. ज्या मुद्द्याचेर उलोवपाक जाय त्या मुद्द्याचेर उलयनात, नाका त्या मुद्द्यांचेर उलोवन टाइमपास करतात. हेंच्यांनी कोटी खाल्ल्यात आणि ते कोटी लागल्यात ताळ्याक. ते ताळ्याक लागतकूच मागीर उतरां भायर सोडना. म्हणून आयची परिस्थिती, म्हणून तांकां उलोवपाक जायना. बारीकशी कविता बरयल्या मराठीन, कविता ऐका. कवितेचे नाव जावन आसा आमदार म्हणतो. आमदार म्हणतो, मला माफ करा, मी तेथे कोळशावर बोलणार नाही. कोळशाच्या मुद्द्यावर बोललो तर मला कमिशन मिळणार नाही. कमिशन मिळालं नाही तर मी उपाशी मरणार. मारू दे रे बोंबा शंकरपोळजीला, तो कधी नाही सुधारणार. आमदार म्हणतो, शंकरपोळजीला कुठे माहीत मी येथे पोचायला काय काय कांड केले. माझ्यासाठी इलेक्शन म्हणजे धंदा. या धंद्यात मी कोटी कोटी खर्च केले. आज जेव्हा खायची वेळ आली तेव्हा तुम्हा लोकांचे डोळे फुटले. देवाने मला गोल्डन चान्स दिला आहे, परत येणार की नाही हे कोणाला माहीत आहे. आमदार म्हणतो, तो पोळजी परत परत हार्बरवर जातो. ही झाडं म्हणून बोंबा मारतो. तेथे राहून व्हिडिओ काढतो आणि तुम्हा लोकांना जागवायचा प्रयत्न करतो. अरे पण ती थोडी झाडं आहेत, ती मारली तर काय फरक पडतो. अरे पण ती थोडी झाडं आहेत, ती मारली तर काय फरक पडतो. आमदार म्हणतो, हे बघा, मी स्पष्टपणे सांगतो, मी हिंदी सिनेमातला अमरीश पुरी सारखा आहे. मला फक्त आणि फक्त पैसा करायचा आहे. कोळशामुळे कोण मरतो की उरतो मला फरक पडत नाही. तुम्ही कितीही बोंबा मारा, मी या मुद्द्यावर बोलणार नाही. आमदार म्हणतो, मी जेव्हा ऑपोजिशन मध्ये होतो तेव्हा कोळशाचा मुद्दा घेत होतो. आज मी रुलिंग मध्ये आहे. आता कोळशावर बोललो तर सरकारला त्रास होतो. जर मला सरकारमध्ये राहायचं आहे तर ही गुलामगिरी करावीच लागणार, नाही तर मला कसं मंत्रीपद मिळणार. आमदार म्हणतो, मी मंत्री झालो तर मला खूप खूप कमिशन मिळणार. दोन्ही हातांनी मी ओढून ओढून खाणार. दोन्ही हातांना मी ओढून ओढून खाणार. खूप खूप सोनं घेणार आणि करोडांचे फ्लॅट घेणार. तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका. तुम्ही कॅन्सरमुळे मेलात तर नक्की तुमच्या मरणाला येणार. तुम्ही कॅन्सरमुळे मेलात तर नक्की तुमच्या मरणाला येणार. आमदार म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. युथ मुलांना टोर्नामेंट करायला पैसे देणार, नरकासूर करायला पैसे देणार, होळीला टाईट व्हायला पैसे देणार, दहीहंडी करायला पैसे देणार, चतुर्थीला सुद्धा पाकिटं वाटणार. इलेक्शन जवळ आलं की देवदर्शन करून आणणार. इलेक्शन जवळ आलं की तुम्हाला देवदर्शन करून आणणार. मला माहित आहे हे सगळं तुम्हाला मिळालं की तुम्ही मला परत आणणार. मला माहित आहे हे सगळं तुम्हाला मिळालं की तुम्ही मला परत आणणार. आता कोळशाचं रड गाणं बंद करा. फक्त माझं पोट कसं भरणार तोच विचार करा. मला पैसे करायला मदत करा आणि हे जर तुम्ही करू शकत नाही तर कोळसा खाऊन मरा. तो म्हणता, तुम्ही जर हे करू शकाना तर कोळसो खाया आणि मरा. देव बरे करू.